नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत 17 एप्रिलला खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये काव्य आता रागानेच हॉलमध्ये येते आणि रम्याच्या सनकन कानाखाली ओढते. तिला म्हणते की ही चपराक ना जुन्या काव्याची आहे, जिला तू एवढ्या दिवसांपासून घोळ्यात घेत होती ना तिची. तेव्हा रम्यालाही राग येतो. ती म्हणते की जिला आई व्हायला इच्छा पण नाही आहे, तरीसुद्धा एका बाळाला जन्म देण्याच्या तयारीत असलेली, काय गं तू मला काय शिकवतेस. त्यावेळेला काव्य म्हणते की तो माझा प्रश्न आहे ना, मला बाळ होऊ द्यायचं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, त्यामुळे तू इंटरफेअर करू नकोस. आम्हाला दोघांना आणि आमच्या होणाऱ्या बाळाला जर त्रास देशील ना, तर गाठ माझ्याशी आहे, याच्यापुढे एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही. असा आता एकदमच अपशब्द भाषेत ती रम्याचा अपमान करते आणि रम्याला खूप आता इथे खूप तिरस्कार वाटत असतो काव्याचा. पण इथे पार्थ मात्र वेगळाच खुश होतो आणि तो काव्याला म्हणतो की आमचं बाळ शेवटी तुम्ही आई पण स्वीकारलंच. तो आता काव्याचं कौतुक करू लागतो आणि दोघं एकत्रच आनंद साजरा करत असतात. तर इकडे मात्र रम्या आणि वसू त्यांना त्या दोघांना एकत्र बघून खूप त्रास होत असतो. असा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणारच आहोत. पण तुम्हाला आजचा प्रोमो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.